बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा बावधन खिलार युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता एक नामांकित खरेदी झाली तर आमचे मित्र तुम्हाला सांगणार आहेत. नमस्कार. नमस्कार. नाव सांग. माझं नाव सुशील जगन्नाथ कदम. बरं, आता ही आपली खरेदी कुठं झाली? आता कर्नाटकवरून आपण ही खरेदी केलेली. बरं, बाजारावरून आपण बैल खरेदी केलेला. बरं. बैल काय अगोदर बघायला गेलता? कसं काय? बैल बघायला गेलतो अगोदर. रविवारी बैल बघायला गेलतो. रविवारी बैल ठरवून आलो आणि काल आणला जाऊन. तर बैल बघताना प्रत्येक माणसाची पारख वेगवेगळी असते. आता ह्या बैलात आपण काय बघितलं तर आपला पहिली 2 बैल आहेत किंवा एक बैल दिलाय, तर बैल असं बघताना काय काय आता ह्या बैलाची काय असं वेगळं आहे म्हणून आपण घेतला? बैलाचा जो बांधा पायाचा किंवा शरीर, तोंड हे बघून आपण घेतलेला बैल. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण असं काहीतरी वेगळं बघतो मग बैल घेतो. बैलाचं मी शरीर बघून, छाती बैलाची, पायाला कसा आहे मजबूत, मापाचा बैल आपल्याला हे आपण बघून घेतलेलं आहे. त्या बैलात असं काय वेगळं बघितलंय? बैल आपल्याकडे पहिल्यापासून बैल आहेत. आपण बैल घेताना बैलाचं काय नाही, कमीत कमी आपल्याला पाय किंवा बैलाचा बांधा हे सगळं शरीर जे आपल्याला जसं पाहिजे तसं आपण पारखून घेतो. आता एवढ्या लांबनं आपण बैल आणलाय, बैलाची पारख आपण केली, तिथं बघितला, सर्व झालं. आता एवढ्या लांबनं बैल एवढ्या रुपयाचा आणायचा, महागायचा बैल, तर मालकाशी काय चर्चा झाली त्यावेळेस घेताना किंवा बैल हा चालू आहे का, कसं तिथं जोडून झोपून बघितलं का? आपण जोडून झोपून नाही, पण त्यांनी आपल्याला सांगताना सांगितलेलं आहे बैल कामाला खट आहे, सगळ्याला झोपलेला आहे, सगळ्या अवजाराला चालू आहे, मारत नाही, गरीब बैल सर्व, कोणी सोडा एका कचऱ्यावर, ही गॅरंटी, फुल गॅरंटी दिलेली आहे मालकानं आपल्याला. तर बैलाचं तोंड आपण बघू शकतो कशा पद्धतीनं बैल चांगल्या म्हणजे जातीवंत त्याचं प्रतीक आहे. बैलाचं छाती असेल, गळवंड असेल, बैलाचं कान असते, बैलाची शिंग असतात, बैलाची ठेवण कशा पद्धतीने, बैलाचा शेपूट गोंडा, दोघं इथे बैलाचा हा मागचा भाग कशा पद्धतीने तुम्ही पाहताय. बैलाचं प्रत्येक बैलाचं वेगवेगळं काहीतरी वैशिष्ट्य असतं किंवा बैलाची पारख कशा पद्धतीने शेतकरी करतो. तर तुम्ही थांबा, मागे हा नमस्कार. नमस्कार. आता आम्हाला जरा बैलाबद्दल माहिती सांगा. तुम्ही तुमच्याकडे बैल होते, आता बैल पारखताना कशा पद्धतीने बैल पारखायचा असतो? बैलाचं म्हणजे एक तर पाय नक्की सरळ पाहिजे, फिरता नाही पाहिजे. बर. आणि मागचा पाऊंड आहे तो पुढच्या पाऊंडाच्या पुढे पडला पाहिजे. बघा, त्यामुळे गोष्ट घेण्यासारखी की पुढच्या पाऊंडाच्या मागचा पाऊंड पुढे पडला पाहिजे. त्याचं कारण काय? कारण काय म्हणजे तो बैल का आम्हाला सरसच चालतो का वाबी. आणि मागाचा पाऊंड पडला त्यामुळे तिथलीच पडतो ना. पुढं आता माझ्याकडे बैल होती, मागचा पाऊंड पुढच्या पाऊंडावर पडणार, पुढच्या पाऊंडाच्या पुढे पडणार, तेव्हा ती चालायची. म्हणजे चांगल्या बैलाची खुंटी खुंटी. आणि काय काय बघितलं पाहिजे बैलात? व्यवस्थित असावं, गळगुटी नसावी. आता याला बेंबट बी नाही, बेंबट नसावं. आता त्या पद्धतीने बैल हेच असावा चांगला. पण माग घोडचं गुबी बैल आहे, म्हणजे बैलाला कुठं नाव ठेवायचं जागा नाही. शिंगात दरवाजा आलंय टाकती, नाही तर बाकी बैल बरा आहे. आता तुमच्याकडे तुम्ही बैल खूप पाळली, आता बैलाची निगा कशा पद्धतीने घेतली? बैलाची म्हणजे बारक्या पोराच्या पेक्षा, म्हणजे आपल्या पोरापेक्षा बैलाला जास्त सांभाळावं लागतं. आता या आमच्याकडे म्हणजे काय माणसं म्हणायची की तुमचं 12 महिने 18 काळ रती बसायची, परवडतच नाही त्याला. जत्रेला 2 पोती गहू आणि बेंद्राला 2 पोती एवढंच गहू आम्ही द्यायचो, बाकी बिलकुल नव्हती. कारण बागाड्याच्याकडे नसल्यामुळे सारखं वलं चालू असतं, त्यामुळे बैल जाम राहायचे आणि हात निघायची बैल. त्यामुळं पोरासारखी काळजी घेतल्यानंतर बैल कायम तयार गुडगुडीत राहणार, विशेष येत नाही. आणि मग आता बैलावर जर लक्ष असलं का नाही सगळ्यांचं, कोणालाच काय करू शकत, कसलाही मार्का बैल असतो त्यात मारणारच नाही.
आता बैलाचं सांगितलं तुमच्या बरीच तुम्ही बैल पाळली त्या काळातला एखादा तुमचा अस्मरणात असणारा बैल किंवा त्या बैलाचं लय बैल असा गुन्हे होता त्याच्याबद्दल 4 शब्द आम्हाला बैल म्हणजे आता ती एक शेवटचा एक बैल इतका गुन्हे होता की आता एवढ्याच अंतर तुटलं डायवेत म्हणजे कासरा. हा. तर आमची पोरगी लहान होती वावरात बैल गेला असा पळत त्याला म्हणलं जा घेऊन ये ती घेऊन आली त्याला काही सुद्धा धक्का केला नाही व्यवस्थित आणला परत आणून त्यानंच बांधलं कासराला आम्ही काहीच केलं नाही त्याला. म्हणजे अशी बैल गुन्हे असते गुन्हे असते ते. आणि कसं होतं जनावरापाशी मारती बैल असं म्हणलंच नाही पाहिजे कवच नाही म्हणत. मी माग बैल एक केशर आणला त्या बैलाच्या खाली एवढं खळग काढलेलं शिंगा फुललेली म्हातारी होती म्हटल्या बैलापाशी जाऊ नका का तर म्हणले ते दावं तोडलं नाही तर डाब उपटलं ते मारेल म्हणलं. आजी म्हणलं फक्त बैला भावती मी एक येडा मारणार आहे त्यानं दावं तोडलं डाम मोडला मी बांधून देणार. तो बैल मारतच नाही म्हटलं लय शाना बैल त्या बैलानं माझ्याकडे असं बघायचं तरी होतं 2 येडं काढलं आणि परत म्हातारे बसू गेलं मला म्हणलं तुम्ही बैलाला काहीतरी चिटूक केलं. बैल हा गाव का तुमच्या आलेला नाही बैल मारताच नाही म्हटलं आणि त्या मालकाला म्हटलं बैलाचा व्यवहार आता झालाय बैल फक्त मला तिथं बाजारात आणून द्यायचा आणि 8 दिवसानं पैशाला यायचं त्यावेळी एका कासऱ्या बैल असणार आहे. तसंच झालं बैल इथं आणला 8 दिवस त्याला मी सोडून दाखवला आणि परत ते आले पैशाला गुरुवारी आले की आपलं एका बाजूचा कासरा सोडला दुसरा मेकच सोडला मागं घातला शिर्डीगत बैल म्हटलं तुम्ही काहीतरी बैलाला गेला अरे मी काय ज्योतिष येऊ त्याला काय करायला बैला पैसे कसलाही बैल असतो त्या पैसे म्हणायला तो मारतो म्हणून त्याच म्हणायला नाही लय शहाणा बैल म्हणायचं आणि माणसापेक्षा जनावराला कळत असतं. हो बरोबर आहे असं होतं ना. झालं का बैल आता हे कुठल्या जातीत मोडतो शिव म्हणजे धनगरी खेळार बी नाही आणि म्हणजे दिशेत मोडतो साधे आपल्या साध्या हा बैलाचा तळखोर बांधा जिथले व्यवस्थित आहे सगळं. आता बैल पारख करताना बरीच आपण गावात सर्व बैल येतात प्रत्येक बैल आपल्या गावात शेल म्हणजे हिऱ्याच्या अंगठीतल्या खाड्यासारखा बैल आणतो माणूस तर त्याच्याबद्दल सांगा बैल पारख करतात माणसं काय चुका होत असतात तर त्या चुका होऊ नयेत मग असं तुम्ही आम्हाला सांगा की हे बैल घेतला नाही पाहिजे. मग तिथं आपण ज्यावेळी बैल घेतो का ना त्यावेळी आपण बघतो का नाही त्यावेळी आपल्या लक्षात यायला पाहिजे ना की काय नाही ते फिरतोय पायात नाहीतर ते मागचं पाय असं खोरट्या चालतो आपण चालवून का बघतो ती मागची नक्की का काय काय बैल अशी उलटी खोराटते ती मागची नक्की ती कशामुळे खोराटतात का पहिल्यापासून त्याची ती असते. माझ्याकडे एक बैल तसा लागला होता ते असा खोरटायचा त्या इथं फोटर असं मी हित असं बघितलं तर त्याचे पूर्ण शेंड उगाळलं होतं असं म्हणजे चालताना खोरटायचं हा. आता तुमच्या काळात तो एक बैल सांगितला त्याच्या अगोदर अशी बरीच जुना काळ एखादा सांगा आम्हाला की ती बैल त्या काळात लय नाही आता एवढं काय सांगता येत जी पाळी का नाही त्यात मी सांगितलं मी फक्त बघायचं काय चालवून आपण बघतो चालवून बघताना काय करतो की मागचा पाऊंड पुढच्या पाऊंडाच्या पुढे पडला पाहिजे विषय संपला एवढं. म्हणजे आतापर्यंत आम्ही बऱ्याच जणांना विचारलं ही एक तुम्ही सांगितलेलं आम्हाला वेगळं असं सर्वांनाच माहिती पडणार आहे की ही आतापर्यंत कुणीच आम्हाला सांगितलं. बरोबर आहे ना तुम्ही केव्हाही बघा आता बैल आपण चालवून बैल का नाही त्याचा पाय काय काय बैलांचा पुढच्या पावलाच्या मागच पडते ती होय बघा तुम्ही बारकायला मग शेतीत ह्यात चाललं का नाही तो बैल केव्हाच गावणार नाही दुसऱ्या बैलाला त्याचा पाऊंड जर पुढे पडला का नाही दुसऱ्या बैलाला तो गावतच नाही तर कसाही ताणला तरी असं होतं ते. अतिशय देखणं सुंदर आणि अप्रतिम असा बैल आणलेला आहे. तुम्ही पुढे थांबला की तू पुढे जाणार बोला की 4 शब्द दादा. शब्द तो मुक्का येतो त्याला बोला येत नाही. मी घरी करणार पट्टी मारणार त्यानं नुकताच कलर मारून आणलेला आहे देव आता बघा मी नुसता हात लावला की शेकाला तर कलर वाला आहे
पोरं पाहिजे मेन बापराव काय करणार दोघात नाही ते पहिलं पण पळतो लेबर वाडीला हे रविवारचा कार्यक्रम बैलगाडीचा घ्या. अप्रतिम असा बडाव सुशील कदम यांना आणलेला आहे. अतिशय देखणं सुंदर, शिंग तोंड अप्रतिम असं त्याचं कान डोळे नाक तळखोर पाय असा आहेत. हा पहिला कर्नाटक मधूनच संतोष कबुरे यांच्याकडून आणला होता.